गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिरियल कंट्रोल आणि टायमर कंट्रोल बघितलं. म्हणजे त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? सिरियल कंट्रोल म्हणजे एसकॉन, टायमर कंट्रोल म्हणजे टिकॉन. ओके, तर आता बघूया टी मोड, दॅट इज टायमर मोड. तर टायमर मोडमध्ये काय बघा, द टी मोड or timer mode register or SFR is used to set the operating modes of the timer 0 and timer 1. आता टी मोड जो आहे म्हणजे त्याला बोलतात टायमर मोड रजिस्टर. ते काय, एक SFR स्पेशल फंक्शन रजिस्टरचा एक रजिस्टर. ओके, ते कशासाठी? तर टायमर 0 आणि टायमर 1चे ऑपरेटिंग मोड सेट करण्यासाठी टी मोडचा वापर, टायमर मोड रजिस्टरचा वापर केला जातो. टी मोड रजिस्टर. ओके, द लोअर 4 बिट्स आर यूज्ड टू कॉन्फिगर टायमर 0 अँड हायर 4 बिट्स आर यूज्ड टू कॉन्फिगर टायमर 1. तर टी मोडमध्ये 8 बिट आहेत, तर त्याचे जे लोअर 4 बिट आहे ते टायमर 0 कॉन्फिगर करण्यासाठी वापरलं जातं आणि हायर 4 बिट जे आहे ते टायमर 1 कॉन्फिगर करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे टायमर 1चे ऑपरेटिंग मोड सिलेक्ट करण्यासाठी 4 बिट वापरले जातात. कोणाचे? टी मोडचे हायर 4 बिट. आणि लोअर 4 बिट टायमर 0ची म्हणजे 0चे ऑपरेटिंग मोड सिलेक्ट करण्यासाठी, सेट करण्यासाठी. ओके, तर याचं बघूया आपण स्ट्रक्चर बिटचं. LSBकडनं MSBकडे बघा. तर पहिलं आहे TOM0, TOM1, नंतर C/T0, गेट 0, T1M0, T1M1 अँड C/T1 आणि गेट 1. आणि याचा जो स्पेशल फंक्शन रजिस्टर मेमरी स्पेसमधला जो मेमरी लोकेशन आहे तो आहे 98H. आणि जर आपण टी मोडला रिसेट केलं तर ऑल व्हॅल्यूज आर रिसेटेड टू 0. म्हणजे काय, त्याच्यात कोणतं म्हणजे जे नंबर सेव्ह होतं ते कोणतं असतं? मग तो असतं 0000000. ओके, ऑन रिसेट म्हणजे रिसेट केल्यानंतर टी मोड म्हणजे सगळे बाईट इनिशियलाइज होतात, 0 होतात बीट. द फॉलोइंग टेबल गिव्स द ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ ईच बीट इन द टी मोड SFR. तर आपण जे टेबल बघणार आहोत त्याचं डिस्क्रिप्शन बघणार आहोत प्रत्येक बीटचं, टी मोड म्हणजे टायमर कंट्रोलच्या बीटचं, जे की SFR म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टरचा एक पार्ट आहे. ओके, तर बघूया. एक रजिस्टर येते. तर बीट 7 to 3 म्हणजे बीट 7/बीट 3 म्हणजे बीट 7 आणि 3. तर त्याला काय दिलं? सिम्बॉल आणि डिस्क्रिप्शन. तर त्याच्यामध्ये बघा गेट, तर याच्यामध्ये काय असतं? डिस्क्रिप्शन ऑर गेट एनेबल बीट असतं. ऑर गेट एनेबल बीट कोणतं? बीट म्हणजे बीट 7 आणि बीट 3. बीट 7 असतं त्याच्यासाठी गेट 1 म्हणजे टायमर 1साठी ऑर गेट एनेबल बीट असतं. आणि बीट नंबर 3ला काय? गेट 0 म्हणजे काय असणार आहे? ऑर गेट एनेबल बीट फॉर टायमर 0. ओके, नंतर बघूया 6/2 बीट. तर याचं आहे C/T डोंट केअर. ओके, तर काय C/T डोंट केअर म्हणजे त्या एक्सच्या ठिकाणी काय असणार आहे? एक तर 0 असणार किंवा 1 असणार. क्लिअर? तर याचं जे डिस्क्रिप्शन आहे, सिलेक्ट टायमर और काउंटर मोड. तर टायमर मोड आणि काउंटर मोड सिलेक्ट करण्यासाठी हे बीट वापरलं जातं. ओके, नंतर 5 आणि 5/1. मग इथं काय? T डोंट केअर M1 म्हणजे याच्यामध्ये काय? T डोंट केअर M1 म्हणजे काय? याचा अर्थ काय? इथं डोंट केअरच्या जागी एक तर 0 असणार आहे आणि 1 असणार आहे. राईट? 0 असेल तर टायमर 0साठी, 1 असेल तर टायमर 1साठी मोड 1. आता पहिलं बघूया टायमर 0साठी
मोड 1 आणि टायमर 1साठी मोड 1. तर ते काय असतं त्याचं डिस्क्रिप्शन, टायमर काउंटर ऑपरेटिंग मोड सिलेक्ट बिट 1, म्हणजे टायमर काउंटर ऑपरेटिंग मोड सिलेक्ट करण्यासाठी हे बीट म्हणजे टायमर काउंटर ऑपरेटिंग मोड सिलेक्ट करण्यासाठी इट इज सेट टू 1, हे सेट केलं जातं मग राईट. नंतर आहे बीट 4/0 म्हणजे टी डोंट केअर M0, म्हणजे याचा अर्थ इथं काय असणार आहे, T0 M0 म्हणजे मोड 0 आहे ते सिलेक्ट करण्यासाठी टायमर 0चा, आणि T1 M0 म्हणजे मग काय असणार आहे, मग T0 M0 कुठं असणार आहे, इट इज अ 0th बीट, आणि T1 M1 इट इज 4th बीट. गॉट इट, इट्स अ 4th बीट, बरोबर. मग हे काय असणार आहे, टायमर काउंटर ऑपरेटिंग मोड सिलेक्ट बीट 0, म्हणजे टायमर काउंटर जर सिलेक्ट करायचं असेल ऑपरेटिंग मोडला तर ह्या बीटला काय करावं लागतं, 0 द्यावं लागतं. कोणते, म्हणजे जर टायमर 1 सिलेक्ट करायचं असेल तर बीट नंबर 4मध्ये 0 हे करावं लागतं, इन्सर्ट करावं लागतं. म्हणजे आणि नंतर जर टायमर मोड M0साठी सिलेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी 0th बीट जो आहे पहिला बीट तिथं 0 इन्सर्ट करावा लागतो, म्हणजे प्रोग्रॅमिंग करावं लागतं, म्हणजे जे टी-कॉन रजिस्टर आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करावं लागतं. ओके, सॉरी टी-मॉड रजिस्टर. तर बघूया द गेट एक्स. आता याच्यामध्ये द गेट एक्स म्हणजे काय, गेट 0 असणार, गेट 1 असणार, म्हणजे गेट डोंट केअर ॲक्च्युली, तर एक्स वापरलं. द गेट एक्स बीट इज यूज टू ऑपरेट द टायमर एक्स, म्हणजे आता एक्स फॉर डोंट केअर पण वापरू शकतो, म्हणजे गेट 0साठी म्हणजे गेट 0ला ऑपरेट, म्हणजे टायमर 0ला ऑपरेट करण्यासाठी कोणतं, गेट 0 बीट, आणि टायमर 1ला ऑपरेट करण्यासाठी गेट 1 बीट असं. ओके, विथ रिस्पेक्ट टू द INTX पिन, विथ रिस्पेक्ट टू INTX म्हणजे इंटरप्ट पिन, INTX म्हणजे INT0 INT1 असं, INTX पिन ऑर रिगार्डलेस ऑफ INTX पिन. ओके, तर काय असतं, जे गेट बीट असतं तर टायमर ऑपरेट करण्यासाठी गेट पिन खूप इम्पॉर्टंट आहे. गेट बीट विथ रिस्पेक्ट टू इंटरप्ट INTX पिन किंवा ऑर रिगार्डलेस ऑफ INTX पिन, राईट. नंतर बघू आता गेट 1 तर काय होतं, फंक्शनिंग काय होतं बघा, गेट 1 तर काय होतं, टायमर 1 इज ऑपरेटेड. गेट 1ला जर 1 दिलं, टायमर 1 काय होतं, ऑपरेट होतं. ओनली इफ TR1 इन टी-कॉन, म्हणजे TR1 आपण बघितलं लास्ट लेक्चरमध्ये, TR1 इन टी-कॉन काय इज सेट अँड सिग्नल ऑन INT1 इज हाय. तर गेट 1 जर दिलं तर टायमर 1 काय होतं, ऑपरेट होतं, किंवा TR1 टी-कॉनमधलं जो TR1 आहे तो सेट झाला पाहिजे, आणि INT1चा सिग्नल असणार पाहिजे तो हाय असणार पाहिजे. ओके, नंतर गेट 1ला जर 0 सेट करा तर काय होतं, टायमर 1 इज ऑपरेटेड इररिस्पेक्टिव्ह ऑफ अ सिग्नल ऑन INT1 पिन, बट TR1 इन टी-कॉन मस्ट बी सेट. आता इथं बघा काय, जर गेट 1ला जर 1 दिलं तर टायमर 1 ऑपरेट होतं, आणि तेव्हा TR1 काय पाहिजे, सेट पाहिजे, आणि INT1 ती पिन आहे 8051ची, तिथं काय पाहिजे, तिथं हाय सिग्नल मिळायला पाहिजे. आणि नंतरच्या याच्यामध्ये गेट 1मध्ये जर 0 दिला तर टायमर 1 हे ऑपरेट होतं, म्हणजे ऑपरेट होतं, पण काय, इरिस्पेक्टिव्ह ऑफ अ सिग्नल ऑन INT1, म्हणजे सिग्नल INTला जर मिळो किंवा न मिळो काही फरक पडत नाही, पण TR1 जो आहे बीट कशामधला, टी-कॉनमधला, तो सेट झालेला असला पाहिजे. ओके, तर आता बघूया. तर याच्यामध्ये बघा, नंतर गेट 0 इज इक्वल टू 1, मग इथं काय असणार आहे, सेम तिथं टायमर 1साठी, इथं टायमर 0साठी, म्हणजेच काय, टायमर 0 इज ऑपरेटेड ओनली इफ TR0 इन टी-कॉन इज सेट अँड सिग्नल ऑन
INT0 इज हाय, राईट. पुन्हा गेट 0 इज इक्वल टू 0 जर असेल तर काय वाटणार, टायमर 0 इज ऑपरेटेड irrespective of the signal on the INT0 pin but TR0 in TCON must be set, असं आहे, राईट. म्हणजे म्हणजे गेट 0 1 असेल तर काय टायमर 0 ऑपरेट होईल, म्हणजे तेव्हा काय पाहिजे, TR0 सेट पाहिजे कशातला, टिकॉन रजिस्टरमधला, आणि सिग्नल जो आहे INT0चा तो हाय पाहिजे. अँड जर गेट 0 असेल आणि त्याला गेट 0ला 0 जर दिलं तर टायमर 0 हे ऑपरेट होतं, पण इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सिग्नल, म्हणजे INT0 पिनला म्हणजे हाय असो की लो असो काही फरक पडत नाही. पण TR0 जो आहे टिकॉनचा रजिस्टरचा बीट तो काय असला पाहिजे, तो सेट असला पाहिजे. ओके. नंतर बघूया, द CTX बीट इज यूज टू सिलेक्ट द सोर्स ऑफ पल्सेस फॉर द टायमर टू काउंट. तर काय C/TX म्हणजे टी डोंट केअर हे बीट जे आहे ते काय करतं, जे सोर्स पल्सेस म्हणजे टायमरला काउंट करण्यासाठी जे सोर्स पल्सेस आहेत ते सिलेक्ट करण्याचं काम हे C/TX बीट करतं. ते बघूया आता. C/T1 इज इक्वल टू 1 म्हणजे काय होतं, टायमर काउंट पल्सेस फ्रॉम पिन T1 दॅट इज P3.5 काउंटर मोड. तर जेव्हा आपण C/T1ला 1 देतो तेव्हा काउंटर काय करतं, टायमर 1 काउंट करतं पल्सेस कुठून, पिन T1 फ्रॉम T1 म्हणजे काय, T1 म्हणजे मग म्हणजे टायमर 1, तर ते त्याचा पोर्ट नंबर दिला आहे P3.5 आणि ते कशामध्ये मोडमध्ये असतं, मग T1 काय C/T1ला जर 1 दिलं तर काउंटर मोडमध्ये काम करतं. ओके. आणि नंतर C/T1 इज इक्वल टू 0 मग टायमर 1 काय करतं, काउंट द पल्सेस फ्रॉम इंटरनल ऑसिलेटर. मग काय करतं, जर C/T1 जर 0 असेल मग टायमर 1 काय पल्स काउंट करतं कुठून, इंटरनल जे ऑसिलेटर आहे मायक्रो कंट्रोलरचं त्याच्या पल्सेस, आणि हे कशामध्ये ऑपरेट होतं, मग टायमर मोडमध्ये. ओके. नंतर C/T0 इज इक्वल टू 1 मग C/T0 इज इक्वल टू 1 दिलं तर त्या बीटला जर 1 केलं तर टायमर 0 काउंट पल्सेस फ्रॉम पिन T0 दॅट इज P3.4 म्हणजे काउंटर मोड, आणि मग हे टायमर 0साठी आहे CT0. मग C/T0 जर 1 असेल तर टायमर 0 काय करतं, पल्स काउंट करतं कुठून, तर पिन आहे T0 आणि ते कोणाची पिन आहे, ब्रॅकेटमध्ये पोर्ट 3ची म्हणजे P3.4, आणि हे तेव्हा हा जो टायमर आहे ते काउंटर मोडमध्ये काम करतं. ओके. नंतर आहे C/T0 इज इक्वल टू 0 मग हे टायमर 0 काउंट द पल्सेस फ्रॉम इंटरनल ऑसिलेटर टायमर मोड. मग जर C/T0 जर 0 असेल टायमर मोड काय करतं, पल्स काउंट करतं कुठून, इंटरनल ऑसिलेटरच्या, आणि हे टायमर मोडमध्ये काम करतं. ओके. थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं, CT0 इज इक्वल टू किंवा CTX जर 0 असेल तर जे टायमर आहेत ते टायमर मोडमध्ये काम करतात, आणि CTX जर 1 असेल तर ते काय ॲज अ काउंटर मोडमधून म्हणून काम करतात. गॉट इट. ओके. तर बघूया आता, ते बघूयात की मोड कसं सिलेक्ट केलं जातं, त्याचं डिस्क्रिप्शन बघूयात आणि कोणतं मोड सिलेक्ट होतं. तर TXM0 नंतर TXM1 तिथं 0 ठेवलं, तिथं 0 ठेवला तर त्याच्यासाठी मोड कोणता सिलेक्ट होतो, आणि M0 M1, आणि जर T1 M0 T1 M1 जर ठेवलं तर टायमर 1साठी कोणता मोड सिलेक्ट होतो हे दाखवलं आहे, राईट. त्याच्यासाठी दोन्हीसाठी एकच आपण टेबल घेतलं. तर बघूया पहिलं
M0 आणि TX M1 जर 00 असतील तर मोड कोणता 0 सिलेक्ट होतो. त्याचं डिस्क्रिप्शन इट इज 13 बिट टायमर मोड दॅट इज THX हायर 8 बीट अँड TLX 5 बीट. तर याच्यामध्ये मोड 0मध्ये काय आहे, टायमर जो आहे हायर टायमर म्हणजे THX जे बीट आहेत ते 13 बीट असतात आणि TLX जे बीट जे असतात ते 5 असतात. ओके सॉरी, टोटल बीट असतात 13 टायमर मोड बीट असतात. म्हणजे 13 बीट टायमर मोडमध्ये काम करतात. THX म्हणजे 8 बीट आणि TLXचे 5 बीट. ओके 8 आणि 5 13 असं. नंतर TX M0 0 असेल, TX M1 जर 1 असेल तर मोड 1मध्ये काम करतं मायक्रो कंट्रोलर 8051. इट इज अ 16 बीट टायमर मोड. हे 16 बीट टायमर मोड म्हणून काम करतं. ओके म्हणजे त्याच्यासाठी THX 8 बीट आणि TLX 8 बीट. ओके नंतर आहे जर TX M0 1 असेल, TX M1 जर 0 असेल तर मोड 2मध्ये काम करतं मायक्रो कंट्रोलर आणि इट इज अ 8 बीट ऑटो रिलोड. तर हे काय याचं डिस्क्रिप्शन 8 बीट ऑटो रिलोड होतं. ओके आता बघूया नोट X इज इक्वल टू 0 फॉर टायमर 0 अँड X इज इक्वल टू 1 फॉर टायमर 1 हे आपल्याला माहिती आहे. आता बघूया IE दॅट इज इंटरप्ट एनेबल. इंटरप्ट एनेबल बघूया IE. तर याच्यामध्ये कोणाला क्युरी आहे का कोणाची टी मॉडमध्ये कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. आपण नेक्स्ट बघूया आता IEचा फुल फॉर्म काय आहे, इंटरप्ट एनेबल. द IE or interrupt enable register is used to enable or disable individual interrupts. तर IE जो इंटरप्ट एनेबल रजिस्टर आहे ते काय केलं जातं, एक इंटरप्ट जो आहे इंडिव्हिज्युअल इंटरप्ट एनेबल करण्यासाठी किंवा डिसेबल करण्यासाठी वापरलं जातं. इफ अ बीट इज सेट द करस्पॉन्डिंग इंटरप्ट इज एनेबल्ड अँड इफ द बीट इज क्लिअर्ड द इंटरप्ट इज डिसेबल्ड. जर आपण काय केलं, IE जर सेट केलं इट इज सेट टू 1 देन जे करस्पॉन्डिंग इंटरप्ट आहे ते काय होतं, एनेबल होतं. आणि जर IE जर आपण रिसेट केलं दॅट इज क्लिअर केलं तर ते करस्पॉन्डिंग इंटरप्ट आहे ते डिसेबल राहतं. राईट. मग द बीट 7 ऑफ द IE रजिस्टर दॅट इज EA बीट इज यूज टू एनेबल और डिसेबल ऑल द इंटरप्ट. ओके तर जे बीट 7 आहे आता हे IE जो आहे ते एनेबल म्हणजे इंडिव्हिज्युअल इंटरप्टसाठी एनेबल डिसेबल करण्यासाठी वापरलं जातं. पण त्याच्यातला जो बीट 7 आहे त्याचं नाव आहे EA. तर ते काय केलं म्हणून ते एनेबल म्हणजे जे सगळे जे इंटरप्ट आहेत त्याला एनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी वापर केला जातो. ओके तर आता बघूया त्याचं IEचं बी स्ट्रक्चर बघा. LSBकडनं MSBकडे जाताना EX0 ET0 EX1 ET1 ES ET2 आणि डॅश आणि नंतर EA म्हणजे बीट 0 आहे, EX0 बीट 1 आहे, ET0 बीट 2 आहे, EX1 बीट 3 आहे, ET1 बीट 4 आहे, ES बीट 5 आहे, ET2 बीट 6 आहे, अनडिफाईन्ड आणि बीट 7 आहे EA. आणि याचा जो स्पेशल फंक्शन रजिस्टर मेमरी स्पेसमधला जो मेमरी ॲड्रेस आहे तो आहे A8H. ओके आणि जर आपण IEला जर रिसेट केलं इफ इट इज रिसेटेड देन 00 व्हॅल्यू इज इन्सर्टेड इन दॅट बीट. म्हणजे काय होतं, जर आपण रिसेट केलं तर हे जे 7 बीट आहेत ते 00 8 बीट आहेत ते 00000000 होतं. ओके म्हणजे इट इज रिसेटेड टू 0. राईट. तर बघूया द फॉलोइंग टेबल डिस्क्राईब द फंक्शन ऑफ इच बीट इन द IE रजिस्टर. जे टेबल आहे ते आपण जे टेबल आहे ते टेबलवरनं बघूयात की प्रत्येक जे बीट आहे
तर त्याचं फंक्शनिंग बघूया, डिस्क्रिप्शन बघूया आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. ओके. तर याच्यामध्ये बघा पहिलं आहे सिम्बॉल EA, दॅट इज EAचं फुल फॉर्म बघा. डिस्क्रिप्शन काय आहे, ग्लोबल इंटरप्ट एनेबल बीट. ग्लोबल म्हणजे ऑल. ओके. ग्लोबल इंटरप्ट एनेबल बीट असं आहे. ओके. तर याची ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, इफ सेट टू 1 इंडिव्हिज्युअल इंटरप्ट कॅन बी एनेबल, इफ सेट टू 0 ऑल इंटरप्ट्स आर डिसेबल. ओके. जर त्या बीटला जर 1 सेट केलं तर काय इंडिव्हिज्युअल जे इंटरप्ट आहेत ते होतात इनेबल, आणि जर त्याला रिसेट केलं, इफ इट इज सेट टू 0 देन ऑल द इंटरप्ट्स आर डिसेबल. सगळे इंटरप्ट काय होतात, डिसेबल होतात, म्हणून त्याला ग्लोबल इंटरप्ट एनेबल बीट बोलतो. राईट. नंतर नंतरचा जो बीट आहे, हा जो बीट असणार आहे हा बीट आहे 7th बीट. राईट. हा बीट 7th आहे EA. नंतर बीट 6 जो आहे तो अनडिफाईंड आहे, ते फ्युचर यूजसाठी आहे. राईट. नंतर बघूया बीट 5. बीट 5मध्ये आहे ET2 आहे. हा जो बीट आहे ET2 तो पण रिझर्व आहे. राईट. नंतर बीट आहे 4, तो आहे ESला बोलतात सिरियल पोर्ट इंटरप्ट एनेबल बीट. ES फॉर सिरियल पोर्ट इंटरप्ट एनेबल बीट. नंतर याचं ते इफ सेट टू 1 सिरियल पोर्ट इंटरप्ट इज एनेबल, इफ सेट टू 0 सिरियल पोर्ट इंटरप्ट इज डिसेबल. जर आपण इथे सेट केलं ते म्हणजे काय, ते सिरियल पोर्ट इंटरप्ट एनेबल बीट आहे. जर सेट केलं इट इज सेट टू 1 देन पोर्ट सिरियल पोर्ट इंटरप्ट इज एनेबल, आणि इफ रिसेट दॅट इज सेट टू 0 सिरियल पोर्ट इंटरप्ट इज डिसेबल. राईट. नंतर आहे बीट 3. बीट 3 आहे ET1. ET1ला बोलतात टायमर 0 ओव्हरफ्लो इंटरप्ट एनेबल बीट. आय रिपीट वन्स अगेन, ET1ला बोलतात टायमर 0 ओव्हरफ्लो इंटरप्ट एनेबल बीट. आणि याचं कसं असतं, इफ सेट टू 1 देन टायमर 1 ओव्हरफ्लो इंटरप्ट इज एनेबल, आणि इफ सेट टू 0 टायमर 1 ओव्हरफ्लो इंटरप्ट इज डिसेबल. म्हणजे काय, जर हा बीट जर सेट केला तर टायमर 1 ओव्हरफ्लो इंटरप्ट जो आहे तो काय होतो, एनेबल होतो, आणि इफ इट इज रिसेटेड म्हणजे सेट टू 0 तर टायमर 1 ओव्हरफ्लो इंटरप्ट काय होतं, डिसेबल होतो. राईट. नंतर आहे बीट 2. बीट 2चं आहे EX1. EX म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट 1 एनेबल बीट. मग इफ set to 1 external interrupt 1 is enable, and if set to 0 then external interrupt 1 is disable. ओके. देन नंतर आहे बीट 1. बीट 1चं आहे ET0 म्हणजे टायमर 0 ओव्हरफ्लो इंटरप्ट एनेबल बीट. तर याचं काय, इफ सेट टू 1 टायमर 0 ओव्हरफ्लो इंटरप्ट इज एनेबल, इफ सेट टू 0 or reset to 0 then टायमर 0 ओव्हरफ्लो इंटरप्ट इज डिसेबल्ड. नंतर आहे लास्ट वन बीट 0, ते आहे EX0. त्याला बोलतात एक्सटर्नल इंटरप्ट 0 एनेबल बीट. इफ सेट टू 1 एक्सटर्नल इंटरप्ट 0 इज एनेबल्ड, इफ सेट टू 0 एक्सटर्नल इंटरप्ट 0 इज डिसेबल्ड. ओके. देन गॉट इट. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, आज बघितलं टीमॉड आणि IE म्हणजे टायमर मोड, स्पेशल फंक्शन रजिस्टर, आणि नंतर बघितलं इंटरप्ट एनेबल स्पेशल फंक्शन रजिस्टर. ओके. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का, म्हणजे त्याचे बीट स्ट्रक्चर बघितलं आणि प्रत्येक बीटचं डिस्क्रिप्शन बघितलं, इन्फॉर्मेशन बघितले आणि सिम्बॉल बघितलं. ओके. देन तर याचा अर्थ काय, म्हणजे द नोट काय, द इंटरप्ट एनेबल IE SFR बीट इज ॲड्रेसेबल. तर तो IE आहे इंटरप्ट एनेबल बीट जो आहे, इट इज अ बीट ॲड्रेसेबल स्पेशल फंक्शन रजिस्टर. ओके. गॉट इट. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण IP बघूया, दॅट इज इंटरप्ट प्रायोरिटी. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके. देन स्टॉप करूयात.